नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय 22. मच्छिंद्रनाथ व राणी मैनाकिनीची भेट. गोरक्षनाथाची संशय निवृत्ती. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास घेऊन गेल्यानंतर तिलोत्तमा मैनाकिनी शोकसागरात बुडून गेली असता तेथे उपरीक्षवसू प्राप्त झाला. त्याने तिला घरी नेऊन बोध केला आणि तिचा भ्रम उडविला. त्या समयी तो म्हणाला, या जगात जे सर्व दिसते ते अशाश्वत व नाशिवंत आहे, म्हणून शोक करण्याचे काही एक कारण नाही. तू जेथून पच्यूत झाली होतीस त्या स्वर्गातील सिंहलद्वीपी आता चल. 12 वर्षानंतर मी तुला मच्छिंद्रनाथास भेटवीन. गोरक्षनाथ व मीननाथ हेही समागमे राहतील. आता हा योग कोणत्या कारणाने घडून येईल म्हणून तुला संशय असेल तर सांगतो ऐक. सिंहलद्वीपास इंद्र एक मोठा यज्ञ करील. त्यावेळेस तेथे विष्णू, ब्रह्मदेव, शंकर आदी करून श्रेष्ठ देवगण येतील, नवनाथही येतील. यास्तव आता शोकाचा त्याग करून विमानारूढ होऊन सिंहलद्वीपात चल. तेव्हा ती म्हणाली, इंद्र यज्ञ करो अगर न करो, पण मच्छिंद्रनाथाची भेट करविण्याचे आपण मला वचन द्यावे, म्हणजे माझा जीव स्वस्थ होईल. ते ऐकून त्याने मच्छिंद्रनाथाची भेट करवून देण्याबद्दल वचन दिले. मग त्याच्या आज्ञेने मैनाकिनी दैर्भामा नावाच्या आपल्या दासीस राज्यावर बसवून आपण स्वर्गी जावयास निघाली. मैनाकिनीच्या जाण्याचे सर्व स्त्रियांना परम दुःख झाले. तरी जाताना तिने सर्वांची समजूत केली व दैर्भामेस नीतीने राज्य चालवून सर्वांना सुख देण्यासाठी चांगला उपदेश केला. नंतर मैनाकिनीस विमानात बसवून सिंहलद्वीपास पोचविल्यावर उपरीक्षवसू आपल्या स्थानी गेला. अशा रीतीने मैनाकिनी शापापासून मुक्त झाली. इकडे मच्छिंद्रनाथ फिरत फिरत गौडबंगाल्यात आले. येताना वाटेत कानिफनाथाची गाठ पडली. तेव्हा आपल्या गुरुचा शोध ह्या कानिफाने पक्क्या खाणाखुणा सांगितल्यामुळे लागला. असे मनात आणून गोरक्ष मीननाथास खांद्यावरून खाली उतरवून कानिफनाथाच्या पाया पडला. वेटताना डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग मच्छिंद्रनाथाने त्यास रडतोस का म्हणून विचारल्यावर गोरक्षनाथाने बदरी केदार सोडल्यापासून तो पूर्वी कानिफाची भेट झाली होती त्यावेळेपर्यंतचा सर्व मजकूर निवेदन केला. मग मच्छिंद्रनाथ गोरक्षाचे समाधान करून पुढे मार्गस्थ झाले. जाण्यापूर्वी जालंधरनाथास राजा गोपीचंदाने खांचेत पुरल्याबद्दलचा सविस्तर मजकूर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास कळविला. जालंधरनाथास घोड्याच्या लिदीत पुरल्याची हकीकत ऐकताच मच्छिंद्रनाथास अनिवार्य क्रोध येऊन तो गोपीचंदाच्या नाशास प्रवृत्त झाला. नंतर ते फिरत फिरत गोपीचंदाच्या राजधानीचे नगर हेळापट्टण येथे येऊन पोचले. तेव्हा कित्येक ग्रामस्थ मंडळी त्यांस भेटली. त्यांच्यापाशी शोध करीताना कानिफाने जालंधरास वर काढिल्याची, गोपीचंदास अमर करविल्याची व मुक्तचंदास राज्यावर वसविल्याची सविस्तर बातमी त्यांनी सांगितली. ती ऐकून मच्छिंद्रनाथाचा कोप शांत झाला. मग हल्ली येथील राज्यकारभार कोणाच्या अनुसंधानाने चालत आहे म्हणून ग्रामस्थांना विचारल्यावर मैनावतीच्या मार्फत तो चालतो असे सांगून लोकांनी तिची स्तुती केली. मग तिची भेट घेण्याचा उद्देशाने गोरक्षनाथ व मीननाथ यांस घेऊन मच्छिंद्रनाथ राजवाड्यात गेले. तेथे आपले नाव सांगून आपली राणीला भेटण्याची मर्जी आहे, यास्तव आपण आल्याची वर्दी देण्यासाठी दारावरील पहारेकऱ्यास पाठविले. त्या द्वारपाळाने जलद जाऊन कोणी योगी 2 शिष्यास घेऊन आला आहे असे मैनावतीस सांगितले. त्याच्या स्वरूपाचे व लक्षणांचे वर्णन करून हुबेहूब जालंधरनाथाप्रमाणे तो दिसत आहे असेही कळविले. मग प्रधानादी करून मंडळी समागमे घेऊन मैनावती त्यांस सन्मानाने मंदिरात घेऊन गेली व त्यांस सुवर्णाच्या चौरंगावर बसवून त्यांची तिने षोडशोपचारांनी पूजा केली. नंतर आपले चरण आज घरी लागल्याने मी कृतार्थ झाले वगैरे बोलून तिने मच्छिंद्रनाथाची पुष्कळ स्तुती केली व आदरपूर्वक विचारपूस करू लागली. त्या समयी मच्छिंद्रनाथ आपली मूळ कथा सांगू लागले. मी उपरीक्षवसूचा मुलगा, मला मच्छिंद्रनाथ असे म्हणतात. सर्व समर्थ दत्तात्रेयाने मला अनुग्रह दिला. त्यांनीच जालंधरनाथास उपदेश केला. तो जालंधरनाथ माझा धाकटा गुरुबंधू होय. त्याची येथे दुर्व्यवस्था झाली असे ऐकण्यात आल्यावरून मी येथे क्रोधाने येत होतो, परंतु येथे झालेला सर्व प्रकार इकडे आल्यावर ग्रामस्थांकडून मला कळला. यावरून तुझ्या उत्तम गुणाबद्दल मी जितकी तारीफ करीन तितकी थोडीच होय. तू जन्मास आल्याचे सार्थक करून घेऊन त्रिलोक्यात सत्कीर्तीचा झेंडा लावून घेतलास. 42 कुळे उद्धरिलीस. धन्य आहेस तू. असे नाथाने बहुत प्रकारे तिचे वर्णन केल्यानंतर मैनावती त्याच्या पाया पडली आणि म्हणाली, महाराज, हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप होय. बरे किंवा वाईट जसे इच्छावे तसे कल्पतरू फळ देतो, परीस लोखंडाचे सुवर्ण करीतो, पण त्या दोहोपेक्षाही तुमचे औदार्य अनुपम होय. अशा रीतीने मैनावतीने त्याची स्तुती केली आणि पायावर मस्तक ठेविले.
मग मोठ्या सन्मानाने त्यांचे भोजन झाले। मच्छिंद्रनाथ तेथे 3 दिवस राहून तेथून निघाले। पुष्कळ मंडळी त्यांस पोचवावयास गेली होती। येळापट्टणाहून निघाल्यानंतर गोरक्षनाथ व मीननाथ यांसह मच्छिंद्रनाथ फिरत फिरत जगन्नाथ क्षेत्रास गेले। तेथे 3 रात्री राहून तेथून पुढे निघाले। ते फिरत फिरत सौराष्ट्र गावी मुक्कामास राहिले। तेथे दुसरे दिवशी सकाळी गोरक्षनाथ भिक्षेकरिता गावात गेला। त्यावेळी मीननाथ निजला होता। तो उठल्यावर मच्छिंद्रनाथाने त्यास शौचास बसविले। इतक्यात गोरक्षनाथ भिक्षा मागून आला। तो येताच त्यास मीननाथास धुवून आणावयास सांगितले। मीननाथ लहान वयाचा असल्यामुळे त्याचे हातपाय मळाने भरून गेलेले पाहून गोरक्षनाथास घाण वाटली। तो मनात म्हणाला, आपणा संन्याशास हा खटाटोप कशाला हवा होता? अशा प्रकारचे बहुत तरंग मनात आणून मच्छिंद्रनाथाच्या स्त्रीराज्यातल्या कृत्यास त्याने बराच दोष दिला। त्या रागाच्या आवेशात गोरक्षनाथ मीननाथास घेऊन नदीवर गेला व तेथे एका खडकावर त्यास आपटून त्याचा प्राण घेतला। नंतर त्याचे प्रेत पाण्यात नेऊन हाडे, मांस ही मगरी, मासे यांना खावयास टाकून दिली। कातडे मात्र स्वच्छ धुवून घरी नेऊन सुकत घातले। त्यावेळी मच्छिंद्रनाथ आश्रमात नव्हता। तो परत आल्यावर मीननाथ कोठे आहे म्हणून त्याने विचारिले। तेव्हा त्यास धुवून सुकत घातला आहे असे गोरक्षनाथाने त्यास सांगितले, पण ह्यात त्याची बरोबर समजूत पटेना। तो पुनः पुनः मीननाथ कोठे आहे, मला दिसत नाही असे म्हणे। मग बाहेर नेऊन वाळत घातलेले मीननाथाचे कातडे गोरक्षनाथाने दाखविले। तेव्हा मुलाची ती अवस्था पाहून मच्छिंद्रनाथाने धाडकन जमिनीवर अंग टाकिले। तो गडबडा लोळून परोपरीने विलाप करू लागला, कपाळ फोडून घेऊ लागला। तसेच एकीकडे रडत असता त्याच्या एक गुणांचे वर्णन करी। मीननाथासाठी मच्छिंद्रनाथ शोक करीत आहे असे पाहून गोरक्षनाथ गुरुजवळ जाऊन म्हणाला, गुरुराज, तुम्ही असे अज्ञानात का शिरता? तुम्ही कोण? मुलगा कोणाचा आणि असे रडत आहे काय? विचार करून पाहता मेला आहे कोण? नाशिवंतचा नाश झाला, शाश्वता स्मरण नाही। तुमचा मीननाथ कदापि मरावयाचा नाही। शस्त्राने, अग्नीने, वाऱ्याने, पाण्याने किंवा कोणत्याही प्रकाराने त्याचा नाश व्हावयाचा नाही, कारण तो शाश्वत आहे। अशा प्रकारे बोलून गोरक्षनाथ त्याचे सांत्वन करू लागला। परंतु ममतेमुळे मच्छिंद्रनाथास रडे आवरेना व विवेकही आवरेना। मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्राचा प्रयोग सिद्ध करून भस्माची चिमटी मीननाथाच्या कातड्यावर टाकताच तो उठून उभा राहिला। त्याने उठताच मच्छिंद्रनाथाच्या गळ्यात मिठी मारली। त्याने त्यास पोटाशी धरिले, त्याचे मुके घेतले व त्याच्याशी लढीवाळपणाने बोलू लागला। मग आनंदाने ते त्या दिवशी तेथेच राहिले। दुसरे दिवशी ते पुनः मार्गस्थ झाल्यावर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढली की, तुमची शक्ती अशी आहे की निर्जीवास सजीव करून सहस्रावधी मीननाथ एका क्षणात तुम्ही निर्माण कराल। असे असता रुदन करण्याचे कारण कोणते ते मला कळवावे। तुमचे हे वर्तन पाहून मला आश्चर्य वाटले। असे गोरक्षनाथाचे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की, त्यास तू कोणत्या हेतुवस्तव मारिलेस ते कारण मला सांग। तेव्हा तो म्हणाला, तुमचा लोभ पाहावयासाठी। तुम्ही विरक्त म्हणविता आणि मीननाथावर इतकी माया ममता धरिली, म्हणून तो तुमचा भाव कितपत खरा आहे हे पाहावयासाठीच मी मीननाथास मारिले। पण तुम्ही सुज्ञ असून रडू लागलेत हे कसे ते सांगावे। तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, आशा, तृष्णा इत्यादिकांचा तुझ्या अंगी कितपत वास आहे हे पाहण्यासाठीच मी मुद्दाम हे कौतुक करून दाखविले। तसेच ज्ञान, अज्ञान, शाश्वत, अशाश्वत हे तुला कळले आहे की नाही याचा मला संशय होता, तो मी या योगाने फेडून घेतला। ते भाषण ऐकून आपल्या प्रसादाचाच हा सर्व प्रताप असे गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगून त्याच्या पायांवर मस्तक ठेविले। श्री नवनाथ कथासार अध्याय 22 समाप्त। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः। ओम श्री नवनाथाय नमः। श्री नवनाथ कथासार श्री नवनाथ कथामृत अध्याय 23। मच्छिंद्रनाथास सोन्याच्या विटेचा मोह, समाराधना, गहिनीनाथास गोरक्षाचा उपदेश। मच्छिंद्र व गोरक्षनाथ सौराष्ट्र गावाहून निघाले ते मार्गक्रमित तैलंगणात गेले। तेथे त्यांनी गोदेचे संगमी स्नान करून श्री शिवाचे पूजन केले। पुढे अन्वडयानागनाथ, परळी वैजनाथ आदी करून तीर्थे केल्यावर महारण्यात गर्भागिरी पर्वतावर जे वाल्मिकी ऋषीचे स्थान आहे तेथे ते आले। ते अरण्य महाभयंकर, वाट देखील धड उमगेना अशा त्या घोर अरण्यातून प्रवास करण्याचा प्रसंग आल्यामुळे मच्छिंद्रनाथ भिवून गेला। त्याचे कारण असे होते की स्त्रीराज्यातून निघताना त्यास मैनाकिनी राणीने जी सोन्याची वीट दिली होती ती कोणास न समजू देता त्याने झोळीत ठेवली होती।
ती वीट चोरण येतील या धास्तीने त्याच्या जीवात जीव नव्हता। ही सर्व भीती गोरक्षनाथाच्या लोभाबद्दल परीक्षा पाहण्यासाठीच होती, नाही तर मच्छिंद्रनाथास भीती कशाची असणार। तो मार्गात चालत असता गोरक्षास विचारी की या घोर अरण्यात चोरांची धास्ती तर नाही ना। हे ऐकून गुरुला चोराचे भय कशासाठी असावे ही कल्पना गोरक्षनाथाच्या मनात उत्पन्न झाली। गुरुजवळ काहीतरी वित्त असले पाहिजे व ते चोर लुटून नेतील ही भीती त्यांना आहे, असा त्याने तर्क केला व ते भय निरसन होण्याचा उपाय योजावा असा मनात विचार करून तो काही उत्तर न देता तसाच मुकाट्याने चालत होता। इतक्यात त्यास एक पाण्याचे ठिकाण लागले। तेथे मच्छिंद्रनाथाने गोरक्षास अंमळ थांबावयास सांगितले व आपली झोळी त्याच्याजवळ देऊन तो शौचास गेला। तेव्हा गोरक्षनाथाने गुरुच्या झोळीत पाहिले तो सोन्याची वीट दिसली। तेव्हा हेच भीतीचे मूळ असे जाणून त्याने ती वीट फेकून देऊन तितक्याच वजनाचा एक दगड तिथं भरून ठेविला व आपण चालू लागला। मच्छिंद्रनाथही मागून तातडीने शौचाहून आल्यानंतर चालू लागला। गोरक्ष बराच लांब गेल्यावर गुरु मागून येत होता। त्याची वाट पाहत विसावा घेत बसला। इतक्यात एक विहीर त्याचे नजरेस पडली। तिथं त्याने स्नान केले। मीननाथास स्नान घातले व नित्यकर्म उरकून घेत आहे। तो मच्छिंद्रनाथ जवळ आला आणि पूर्व येथून पुढे काही भय वगैरे नाही ना असे विचारू लागला। त्यावर भय होते ते मागे राहिले, आता काळजी न वाहता स्वस्थ असावे असे गोरक्षनाथाने उत्तर दिले। अशा उडवाउडवीच्या गोष्टी जेव्हा गोरख सांगू लागला तेव्हा मच्छिंद्रनाथ चकित झाला। मग त्याने आपणास वीट मिळाल्याची हकीकत सांगितली व तिला कोणी चोरटे येऊन लुटून नेतील ही मोठी मला धास्ती आहे म्हणून बोलला। ते ऐकून गोरक्ष म्हणाला, अशाश्वत वित्त आता आपल्याजवळ नाही म्हणून भय देखील नाही। हे ऐकून काहीतरी दगा झाल्याची कल्पना मच्छिंद्रनाथाच्या मनात उद्भवली व त्यास तळमळ लागली। तेव्हा गोरक्षाने मच्छिंद्रनाथाचा हात धरला आणि उभयतांनी आपापल्या झोळ्या घेऊन पर्वतावर जाण्याची तयारी केली। निघण्यापूर्वी झोळी तपासता झोळीत वीट नाही असे पाहून मच्छिंद्र गोरक्षास पुष्कळ टाकून बोलला व रडून त्याने एकच गोंधळ केला। त्या दुःखाने तो गडबडा लोळू लागला व मोठमोठ्याने रडून पिशाचासारखा चौफेर फिरू लागला। त्याने गोरक्षास नाही नाही ते बोलून शेवटी निघून जा, तोंड दाखवू नको इतके सुद्धा सांगितले। मच्छिंद्रनाथाचे ते काळजास झोंबणारे शब्द ऐकून देखील गोरक्ष उगाच राहिला व त्याचा हात धरून त्यास पर्वत शिखरावर घेऊन गेला। जाताना पर्वतावर गोरक्षाने सिद्धयोग मंत्र जपून लघवी केली, त्यामुळे तो सर्व पर्वत सुवर्णमय होऊन गेला। मग लागेल तितके सुवर्ण नेण्यास त्याने गुरुस विनंती केली। ते अघटित कृत्य पाहून त्याने गोरक्षाची वाहवा करून त्यास शाबासकी दिली आणि त्यास आलिंगन देऊन पोटाशी धरून म्हटले, बाळा गोरक्षा, तुझ्यासारखा परीस सोडून सोन्याला घेऊन काय करू। अशा प्रकारच्या अनेक उपमा देऊन मच्छिंद्रनाथाने त्याची पुष्कळ वाखाणणी केली। गोरक्षाने गुरुच्या बोलण्याचा तो झोप पाहिला। तेव्हा आजपर्यंत सुवर्णाची वीट कोणत्या कारणास्तव जपून ठेविली होती ते मला सांगावे असा त्याने आग्रह धरिला। तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला की माझ्या मनात अशी इच्छा होती की आपल्या देशी गेल्यावर साधू संतांची पूजा करून एक मोठी समाराधना घालावी। ते ऐकून तुमचा हा हेतू मी पुरवितो म्हणून गोरक्षाने त्यास सांगितले। मग गोरक्षाने गंधर्वास्त्र मंत्र म्हणून भस्माची एक चिमटी स्वर्गाकडे फेकली। त्याबरोबर चित्रसेन गंधर्व येऊन नाथास वंदन करून काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला। तेव्हा गोरक्षाने सांगितले की आणखी काही गंधर्वांस बोलाव आणि त्यांना चौफेर पाठवून बैरागी, संन्यासी, जपी, तपी, संत, साधू, देव, गंधर्व, दानव, किन्नर या सर्वांस येथे आणावे, का की आम्हास एक टोलेजण जेवणावर घालावयाची आहे। मग चित्रसेनाने 100 गंधर्व आणून जिकडे तिकडे पाठविले। ते गंधर्व पुष्कळांस आमंत्रण करून त्यांस घेऊन आले। नवनाथ, शुक्राचार्य, दत्तात्रेय, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, वामदेव, कपिल, व्यास, पराशर, नारद, वाल्मिकी आदी करून मुनिगण तेथे थोडक्याच वेळात येऊन पोहोचले। नंतर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगितले की भोजन समारंभास पुष्कळ मंडळी जमली आहे, तरी तुमची मी मागे मार्गात टाकून दिलेली सोन्याची वीट आणून देतो, ती घेऊन समारंभ साजरा करावा। यावर मच्छिंद्रनाथाने त्याचे समाधान केले की बाळा, तुझ्यासारखा शिष्य असल्यावर मला यहकश्चित सोन्याची वीट घेऊन काय करावयाची आहे। मग गोरक्ष म्हणाला, सर्व यथासांग होईल, पण हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप, मजकडे काही नाही असे बोलून त्याने चरणावर मस्तक ठेविले व मी सर्व व्यवस्था लावून बंदोबस्त करीतो, आपण काही काळजी न करिता स्वस्थ असावे असे सांगितले।
नंतर त्याने अष्टसिद्धीस बोलावून त्यांच्याकडे स्वयंपाकाचे काम देऊन उंची उंची अनेक पक्वाने तयार करण्याची आज्ञा केली व बंदोबस्त नीट राहून काही एक न्यून न पडू देण्याची सक्त ताकीद दिली। मग त्याने एकंदर कामाची व्यवस्था लाविली व उत्सवाचा बंदोबस्त उत्तम प्रकारचा ठेविला। त्यावेळेस सर्वांना अत्यानंद झाला। या भोजन समारंभात गहिनीनाथ आले नव्हते, म्हणून गोरक्षनाथाने ही गोष्ट मच्छिंद्रनाथास सुचविली। तेव्हा मधुब्राह्मणाकडे एका गंधर्वास पाठवून पुत्रासह त्यास घेऊन येण्यास सांग, म्हणजे तो त्यास आणील, असे मच्छिंद्रनाथाने गोरक्षास सांगितले। त्यावरून गोरक्षनाथाने चित्रसेन गंधर्वास सर्व वृत्तांत कळविला व त्याच्या अनुमतीने एक पत्र लिहविले। ते त्याने सुरोचन नामक गंधर्वाजवळ दिले। ते त्याने कनकगिरीस जाऊन त्या मधुब्राह्मणास दिले व इकडील सविस्तर मजकूर सांगितला। मग तो ब्राह्मण मोठ्या आनंदाने मुलास आणि गहिनीनाथास घेऊन निघाला। तो मजल दरमजल करीत करीत गर्भाद्री पर्वती येऊन पोहोचल्यावर त्याने गहिनीनाथास मच्छिंद्रनाथाच्या पायावर घातले। त्यावेळेस त्याचे वय 7 वर्षाचे होते। मच्छिंद्रनाथ मुलाचे मुके घेऊ लागला। त्यानंतर हा गहिनीनाथ करभजन नारायणाचा अवतार असल्याचे त्याने सर्वांस निवेदन केले। त्यावेळी शंकराने मच्छिंद्रनाथास सांगितले की आम्हास पुढे अवतार घ्यावयाचा आहे, त्यावेळी मी निवृत्ती या नावाने प्रसिद्धीस येईन व हा गहिनीनाथास अनुग्रह करील। यास्तव यास अनुग्रह देऊन सकल विद्यांमध्ये प्रवीण करावे। हे ऐकून मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाकडून गहिनीनाथास लागलाच अनुग्रह देवविला। तसेच संपूर्ण देवांच्या समक्ष त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेविला। हा समराधनेचा समारंभ 1 महिनाभर सतत चालला होता। मग गोरक्षाने कुबेरास सांगितले की तू हा सुवर्णाचा पर्वत घेऊन जा आणि याच्या मोबदला आम्हास अमोल वस्त्रे भूषणे दे, म्हणजे ती सर्व मंडळीस देऊन रवाना करता येईल। हे भाषण ऐकून कुबेराने येथील धन येथेच असू द्या, आज्ञा कराल त्याप्रमाणे वस्त्रालंकार मी घेऊन येतो। मग त्याने वस्त्रांची दिंड्य व तऱ्हेसतऱ्हेचे पुष्कळ अलंकार आणून दिले। ती वस्त्रे भूषणे सर्वांना दिली। याचकांना द्रव्य देऊन त्या सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या व मोठ्या सन्मानाने सर्वांची रवानगी करून दिली। समारंभ झाल्यावर उपरीक्ष वसुस्मागमे मीननाथास सिंहलद्वीपास त्याच्या तिलोत्तमा मातोश्रीकडे पाठवून दिले। त्याने मीननाथास तिलोत्तमेच्या स्वाधीन केले व मच्छिंद्रनाथाचा सारा वृत्तांत तिला सांगितला। तेव्हा मच्छिंद्रनाथाच्या भेटीची निराशा झाल्यामुळे तिच्या डोळ्यास पाणी आले। ते पाहून एक वेळ तुला मच्छिंद्रनाथ भेटेल, तू काही चिंता करू नको, असे सांगून उपरीक्षवासू आपल्या स्थानी गेला। मग ती मुलावर प्रीती करून आनंदाने राहिली। इकडे गर्भाद्री पर्वतावर गहिनीनाथास अभ्यास करविण्याकरिता गोरक्ष व मच्छिंद्रनाथ राहिले। उमाकातही तेथेच होते। त्या सुवर्ण पर्वतावर अदृशास्त्राची योजना करून कुबेर आपल्या स्थानी गेला। अदृशास्त्राच्या योगाने सुवर्णाचा वर्ण झाकून गेला, परंतु त्या पर्वतावर शंकर राहिले। ते अद्यापी तेथेच आहेत। त्यास म्हातारदेव असे म्हणतात। त्याच्या पश्चिमेस कानिफनाथ राहिला। त्याने त्या गावाचे नाव मढी असे ठेविले। त्याच्या दक्षिणेस मच्छिंद्रनाथाने वसती स्थान केले। त्याच्या पूर्वेस जालंधरनाथ राहिला। त्याच पर्वताच्या पलीकडे वडवानळ गावी नागनाथाने वस्ती केली। विटे गावात रेवणसिद्ध राहिला। गर्भाद्री पर्वतावर वामतीर्थी गोरक्षनाथ राहिला। त्याने तेथेच गहिनीनाथाकडून विद्याभ्यास करविला। 1 वर्षात तो सर्व विद्येत निपुण झाला। नंतर त्यास मधुब्राह्मणांकडे पाठवून दिले। पुढे त्या ठिकाणी बहुत दिवसपर्यंत राहून शके 1000 या वर्षीय त्यांनी समाधी घेतल्या। कबरीच्या घाटाच्या समाधी बांधण्याचा मुख्य मुद्दा हाच होता की पुढे यवनराजाकडून उपद्रव होऊ नये। एकदा औरंगजेब बादशहाने या समाधी कोणाच्या आहेत म्हणून विचारल्यावरून लोकांनी त्यास सांगितले की तुमच्या पूर्वजांच्या आहेत। मठात कान्होबा, पर्वती, मच्छिंद्र, त्याच्या पूर्वेस जालंधर, त्याच्या पलीकडे गहिनीनाथ असे ऐकून त्याने ती नावे पालटून दुसरी ठेविली। ती अशी जानपीर असे नाव जालंधरास दिले। गैरीपीर हे नाव गहिनीनाथास ठेविले। मच्छिंद्राचे मायाबाबलेन व कानिफाचे कान्होबा अशी नावे ठेवून तेथे यवन पुजारी ठेविले। कल्याण कलयुगी बाबा चैतन्य यांची समाधी होती, पण ते नाव बदलून राववागशर असे नाव ठेविले। गोरक्ष आपल्या आश्रमी सटव्यांस ठेवून तीर्थयात्रेस गेला। श्री नवनाथ कथासार अध्याय 23 समाप्त। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः। ओम श्री नवनाथाय नमः। श्री नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय 24। भर्तरीची जन्मकथा, त्याचे बालपण व आईबापांचा वियोग। एके दिवशी सायंकाळी सूर्याची व उर्वशीची नजरानजर होऊन सूर्यास कामाने व्यापून टाकिल्यामुळे वीर्यपात झाला।
ते वीर्य आकाशातून पडताच वाऱ्याने त्याचे दोन भाग झाले। त्यापैकी एक भाग लोमेश ऋषीच्या आश्रमातील घटामध्ये होऊन त्यापासून अगस्तीचा देह उत्पन्न झाला। दुसरा भाग कौलिक ऋषीच्या आश्रमास आला। त्यावेळेस तो भिक्षा मागाव्यास बाहेर जात होता। तो आपले भिक्षापात्र अंगणात ठेवून दार लावित होता। इतक्या अवकाशातून ते वीर्य त्यात येऊन पडले। हे ऋषीच्या पाहण्यात आले। त्यावेळी हे वीर्य सूर्याचे आहे असे तो समजला। 3103 वर्ष लोटण्यानंतर द्रुमिननारायण या पात्रात संचार करील, यास्तव हे नीट जपून ठेवले पाहिजे असा विचार करून त्याने ते भिक्षापात्र नीट जपून ठेवले। या गोष्टीस बहुत वर्षे लोटल्यानंतर पुढे कलियुग सुरू झाले। नंतर त्या ऋषीने ते पात्र मंद्राचळाच्या गुहेत तोंडाशीच नेऊन ठेविले आणि आपण निघून गेला। पुढे कलीची 3103 वर्षे लोटल्यानंतर द्वारकाधीशाने द्रुमिननारायणाच्या अवतारामध्ये त्या पात्रात संचार केला। तो गर्भ दिवसेंदिवस वाढत जाऊन 9 महिने पूर्ण भरताच पुतळा तयार झाला। तो त्यात सामावेना तेव्हा त्या पात्राची 2 शकले झाली। त्यातले मूल सूर्याप्रमाणे दैदिप्यमान होते, पण रडून आकांत करीत होते। त्यात संधीस काही हरिणे तेथे चरावयास आली। त्यात एक हरिणी गर्भिणी होती, ती चरत तेथे जाऊन प्रसूत झाली। तिला 2 बाळे झाली, परंतु ती मागे पाहू लागली तेव्हा तिला 3 बाळे दिसली। ती तिन्ही मुले माझीच असा तिला भास झाला। मग ती त्यांस चाटू व हुंगू लागली। ती दोन्ही हरणे प्यावयास लागली, पण तिसऱ्यास प्याव्याचे कसे ते माहीत नव्हते। यामुळे ते टकमक पाहू लागले, परंतु तिने युक्तिप्रयुक्तीने स्तनपान करवून त्या मुलाचे संरक्षण केले। पुढे काही दिवसांनी मुलं रांगू लागली। तिन्ही मुले एके ठिकाणी ठेवून ती हरिणी चरावयास जात असे, तरी तिचा सर्व जीव मुलांवर होता। ती घडोघडी येऊन त्यांस पाहून पुन्हा चरावयास जाई। याप्रमाणे 3 वर्षे लोटली। मग तो हरिणामध्ये जाऊन झाडपाला खाऊ लागला। तो निरंतर आपल्या आई मागे राही। अशा रीतीने त्याने तिच्या संगतीने 5 वर्ष काढली। एके दिवशी ती चौघे चरत चरत मार्गावर आली असता त्या वाटेने एक भट आपल्या स्त्रीस घेऊन जात होता। त्याने हे मूल पाहिले। त्या भट्टाचे नाव जयसिंग व त्याच्या स्त्रीचे नाव रेणुका असे होते। ती उभयता एकमताने वागत। त्यांनी सूर्याप्रमाणे तेजस्वी असा तो मुलगा तेथे पाहून अशा सुकुमार व स्वरूपवान मुलास आईबापांनी अरण्यात सोडून दिल्यामुळे त्या मुलाविषयी त्याच्या मनात नाना प्रकारे विचार येऊ लागले। जयसिंहास पाहून हरिणी पळून जाऊ लागली व तिच्या मागून तो मुलगाही धावत जाऊ लागला, परंतु जयसिंहाने त्यास धरिले। नंतर तो त्यास म्हणाला, मुला, भिवू नको। तुझी आईबाप कोठे आहेत ती मला सांग, मी तुला तुझ्या घरी नेऊन त्यांच्या स्वाधीन करतो। परंतु ते रडून हंबरून आकांत करू लागले व मुलगा मनुष्याच्या हाती सापडल्यामुळे त्या हरिणीसही परम दुःख झाले। तिला मनुष्याच्या भयाने जवळ येण्यास हिम्मत होईना, म्हणून लांबूनच ती हंबरडा फोडू लागली। जयसिंह भट मुलास म्हणाला, मुला, तू रडून असा का आकांत करून घेत आहेस? तुझी आईबाप कोठे आहेत मला सांग, मी तुला त्यांच्या स्वाधीन करीतो। पण मुलाच्या तोंडून एक शब्द सुद्धा निघेना। तो ब्या ब्या करून रडत होता। मग मुका असेल असे जयसिंगास वाटले, म्हणून तो त्यास हाताच्या खुणा करून विचारू लागला, परंतु त्यास समजत नसल्यामुळे तो काहीच उत्तर देईना। सरतेशेवटी त्याने त्या मुलास आपल्या घरी घेऊन जाण्याचा निश्चय केला। मग तो त्यास खांद्यावर घेऊन जाऊ लागला। तो मुलगा ओरडून हरिणीस हाक मारित होता व ती पाठीमागून येत होती, पण मनुष्याच्या भीतीने ती जवळ येईना। यातले वर्म जयसिंगास काय ते कळेना। ती हरिणी जयसिंगाच्या मागून ओरडत जातच होती। ती बरीच लांबपर्यंत गेली तेव्हा हिचे पाडस रानात चुकले असेल, म्हणून ही रडत आहे असे जयसिंगाला वाटून तो मुलास घेऊन चालता झाला। मुलास घेऊन जयसिंग जात असता सायंकाळ झाल्यावर एका पदरहनी गावात वस्तीस राहिला। त्याने तो मुलगा आपल्या बायकोच्या स्वाधीन केला। पुढे मुलास हळूहळू हरिणीचा विसर पडत चालला। त्याला थोडे खाणे, पिणे, बोलणे, चालणे, उठणे, बसणे हे सर्व कळू लागले। अशा रीतीने तो भट फिरत फिरत काशीस गेला। तेथे भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देवालयात गेला। बरोबर मुलगा होता। दर्शन घेत असता लिंगातून शब्द निघाला की, यावे भर्तरी, तुम्ही अवतार घेऊन प्रकट झालात, फार चांगले। हे शंकराचे शब्द ऐकले। ते ऐकून हा मुलगा अवतारी असल्याबद्दलची कल्पना जयसिंगाच्या मनात आली व हा आपल्या पूर्वपुण्याईच्या योगाने आपणास प्राप्त झाला आहे असेही त्यास वाटले। मग शिबिरास गेल्यावर त्याने हा सर्व प्रकार कांतेस निवेदन केला व आजपासून याचे भर्तरी नाव ठेवून याचे पुत्राप्रमाणे पालन कर, ही अलभ्य जोड आपणास प्रयत्नाकवांचून कर्मधर्मसयोगाने प्राप्त झाली आहे असे सांगितले। यावे भर्तरी म्हणून शंकराने का म्हटले अशी कदाचित कोणी कल्पना काढील।
तशी हाक मारण्याचे कारण असे की त्याचा जन्म भर्तरीमध्ये झाला, म्हणून शंकराने त्याच नावाने त्यास हाक मारली. असो, शंकराच्या देवालयातला वृत्तांत जयसिंगाने रेणुकाबाईस कळविल्यानंतर तिला परमानंद झाला. त्या दिवसापासून ती उभयता त्यास भर्तरी असे म्हणू लागली. त्यास पुत्र नसल्यामुळे त्याची भर्तरीवर अत्यंत प्रीती जडली. ती त्याचे लालनपालन उत्तम प्रकारे करीत. त्यासही आनंद होऊन तो त्याशी त्यांच्या मनाप्रमाणे वागे. त्यास हा मुलगा प्राप्त झाल्याने अतिशय हर्ष झाला होता. परंतु त्या मुलाच्या आईबापास तो चुकल्यामुळे परम दुःख होत असेल. ती याचा तपास करीत असतील व आपली भेट झाल्यास त्यास आपणापासून घेऊन जातील अशी शंका त्यांच्या मनात वारंवार येई. मग ती त्याच क्षेत्रात राहून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागली. भर्तरीस संपूर्ण राजयोग होता. तो गावातली मुले जमवून अनेक प्रकारचे खेळ खेळताना आपण राजा बनून दुसऱ्यास कामदार करी. अश्व, पायदळ, मंत्री आदी करून सर्व मुलांस निरनिराळे वेश देऊन तो राजाच्या स्वारीचा हुबेहूब थाट आणीत असे. जसा जसा योग असेल तशी त्याच्या हातून कृत्ये घडत. एके दिवशी काठीचे घोडे करून खेळत असता भरधाव पळत व तोंडाने हो हो म्हणत आणि त्यांची पाठ थोपटीत ते गाव सोडून अरण्यात गेले. तेथे खेळताना भर्तरीस ठेच लागून तो उलथून खाली पडला. अगदी बेशुद्ध झाला. त्याने जेव्हा डोळे पांढरे केले तेव्हा मुले भिवून पळून गेली व हा आता मेला व भूत होऊन बोकांडीस बसेल आणि आपणास खाऊन टाकील असे म्हणू लागली. मग सर्व मुले तेथून पळून भागीरथीच्या काठी जाऊन विचार करू लागली की भर्तरी भूत होऊन गावात हिंडेल व आपणास खाऊन टाकील. यास्तव आता आपण बाहेर जाऊ नये. ज्याने त्याने आपापल्या घरीच खेळावे असा ती आपसात विचार करून घरी गेली. इकडे भर्तरी अगदीच बेशुद्ध होऊन निश्चेष्ट पडला. त्याचे सर्वांग दगडाने ठेचून गेल्यामुळे अंगातून रक्त निघाले होते. सर्व प्रकार सूर्याने पाहिला व त्यास पुत्रमोहास्तव कळवळा आला. तत्क्षणी त्याने भूतलावर येऊन प्रेमाने मुलास उचलून पोटाशी धरिले. नंतर भागीरथीचं उदक आणून त्यास पाजले व सावध केले. मग कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहताच त्याचा देह पूर्वीप्रमाणे झाला. इतके झाल्यावर सूर्याने विप्राचा वेश घेतला आणि भर्तरीस घरी आणून पोचविले. येताना वाटेत भर्तरीस पोरांनी ओळखून तो भूत होऊन आला असे ती ओरडू लागली आणि भिवून घरोघरी जाऊन लपून राहिली. सूर्याने भर्तरीस घरी नेऊन रेणुकेच्या स्वाधीन केले तेव्हा ती त्यांची विचारपूस करू लागली. तो तेजःपुंज ब्राह्मण पाहून तिने त्या आसनावर बसविले आणि म्हटले, महाराज, तुम्ही अति ममतेने या मुलास घेऊन आला आहात. त्याअर्थी आपण कोठून आला व आपले नाव काय हे सर्व मनात काडीभर सुद्धा संशय न आणिता सांगावे. तेव्हा सूर्य म्हणाला, मी या मुलाचा बाप आहे, म्हणून ममतेने मी यास तुझकडे घेऊन आलो आहे व मी तुला या मुलास अंतःकरणपूर्वक अर्पण केले आहे. यास्तव तू मनात कोणत्याही प्रकारची आकांक्षा आणल्या वाचून याचे संगोपन कर. ते ऐकून, तुम्ही याचे जनक कसे असे रेणुकेने विचारल्यावर तो म्हणाला, मी विप्रवेशाने तुझकडे आलो आहे म्हणून तू मला ओळखले नाहीस. सूर्य म्हणून देव म्हणतात तो मी असे सांगून मुळापासून भर्तरीची कथा सांगून त्याचे हरिणीने संगोपन कसे केले व तो त्यांच्या हाती कसा आला हा सर्व साध्यंत वृत्तांत सांगितला. शेवटी तो तिला म्हणाला, हा मुलगा आपल्याच पोटचा आहे असे मानून निर्धास्तपणे तू याचे संरक्षण कर. हा पुढे मोठमोठाली कृत्ये करून लौकिकास चढेल. तुझे भाग्य उदयास आले म्हणून हा तुला प्राप्त झाला असे तिला सांगून विप्रवेशधारी सूर्य निघून गेला. यावेळेस तिचा नवरा जयसिंग घरी नव्हता. तो येताच तिने हे वर्तमान त्यास सांगितले. ते ऐकून त्यासही परमानंद झाला. त्याच्या संशयाची निवृत्ती झाली. मग त्यांचे त्यावर पूर्ण प्रेम बसले. मुलाचे वय 16 वर्षाचे होईपर्यंत ती काशीत राहिली. पुढे मुलाचे लग्न करण्याचा विचार मनात आणून ती आपल्या गावी जाण्यासाठी काशीहून निघाली. तो मार्गात अरण्यामध्ये चोरांनी जयसिंगास ठार मारून व त्याजवळचे सर्व द्रव्य लुटून ते चालते झाले. पतीचे दुःख दूरसर होऊन रेणुकाही गतप्राण झाली. मग भर्तरीने उभयतांना अग्नी देऊन दहन केले. तो निराश्रित होऊन शोकसागरात बुडून गेला. त्यात शोक आवरेना व निराश्रित झाल्यामुळे तो अनेक प्रकारच्या विवंचनेत पडला. त्यावेळी काही व्यापारी व्यापारासाठी त्याच मार्गाने जात होते. ते भर्तरीस पाहून त्याच्यापाशी गेले. त्यांना त्याची दया आली आणि त्यांनी त्यास विचारल्यावरून भर्तरीने त्यास सर्व प्रकार निवेदन केला. मग त्यांनी त्यास बोध केला की प्रारब्धी होते तसे झाले. आता तू रडून कपाळ फोडून घेतलेस तरी ती आता पुन्हा परत येणार नाहीत. या रीतीचा त्यास पुष्कळ बोध करून ते त्यास आपल्याबरोबर घेऊन गेले. ते त्यास अन्नवस्त्र देत व तोही त्यांचे कामकाज करी. असे काही दिवस लोटल्यावर व्यापाऱ्यांच्या सहवासाने त्यास आपल्या दुःखाचा थोडा थोडा विसर पडत चालला. पुढे ते काही दिवसांनी अवंतीनगरी येऊन पोचले.
श्री नवनाथ कथासार अध्याय 24 समाप्त। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः। ओम श्री नवनाथाय नमः। श्री नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय 25। भर्तरीचे व्यापाऱ्याबरोबर गमन। सुरोचन गंधर्वाची कथा। मागल्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे भर्तरीनाथ व्यापाऱ्यांच्या समागमे अवंतीनगरास आल्यानंतर ते एका गावाजवळ उतरले। तेथे माल नीट रचून ठेवून सारे एके ठिकाणी अग्नी पेटवून शेकत बसले। इतक्यात तेथे काही कोल्हे आले आणि कोल्हाळ करून त्यांनी असे सुचविले की व्यवसायी हो, या अशा निर्धास्त स्थितीत बसून न राहता सावध असा। तुम्हांवर चोरटे येऊन धाड घालण्याच्या विचारात आहेत व ते तुम्हास हाणमार करून सर्व द्रव्य घेऊन जातील, अशी सूचना देऊन कोल्हे निघून गेले। पूर्वी भर्तरी श्वापदांमध्ये राहिला असल्यामुळे त्यास जनावरांची भाषा चांगली येत होती। हा कोल्हांनी सांगितलेला संदेश आपण व्यापाऱ्यांस सांगून सावध करावे, असा भर्तरीने विचार करून चोर लुटावयास येणार आहेत ही गोष्ट त्यांस सांगितली। कोल्हांची भाषा मला समजते व ते भोंकत असता जे सांगत होते ते सर्व मी लक्षपूर्वक ऐकून तुम्हाला सांगून अगोदरच सूचना केली आहे, असे तो व्यापाऱ्यास म्हणाला। या भर्तरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या मालाची नीट लपवालपवी केली व हातात शस्त्रे घेऊन व चांगला उजेड करून सर्वजण पहारा करू लागले। इतकेच केवळ नव्हे तर ते मोठ्या सावधगिरीने व शौर्याने आपले संरक्षण करण्यास तयार झाले। इतक्यात त्यांच्यावर चोरांची धाड येऊन पडली, परंतु व्यापाऱ्यांनी शस्त्रांचा मारा चालविल्यामुळे चोरांचे काही एक न चालता ते जर्जर होऊन पळून गेले। तरी सुद्धा ते व्यापारी गाफील न राहता मोठ्या सावधगिरीने रात्रभर जागत राहिले होते। पुढे 1.5 प्रहर रात्र राहिली असता पुन्हा कोल्हांनी येऊन कुही केली। तेव्हा कोल्हे आता काय बोलले म्हणून व्यापाऱ्यांनी भर्तरीस विचारले। तेव्हा तो म्हणाला, शंकराने ज्यास्वर दिलेला आहे असा एक राक्षस उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे जाण्याकरिता येत आहे। तो महाबलाढ्य आहे, त्याच्यापाशी तेजस्वी अमोल अशी 4 रत्ने आहेत। त्यास जो मारील त्यास हा अलभ्य लाभ होईल आणि त्यास मारल्यानंतर त्याच्या रक्ताचा टिळा गावच्या दरवाजास व आपल्या कपाळास जो लावील तो अवती उज्जैनी नगरीचा सार्वभौम राजा होईल। व्यापाऱ्यांस भर्तरी ही माहिती देत होता। त्याच वेळेस कर्मधर्मसंयोगाने विक्रम तेथून जात होता। त्याने हे भर्तरीचे सर्व भाषण ऐकून घेतले व लागलाच तो हातात शस्त्र घेऊन राक्षसास मारवयास निघाला। त्या राक्षसाचा मूळ वृत्तांत असा की पूर्वी हा चित्रमा या नावाचा एक गंधर्व होता। एके दिवशी तो शंकराच्या दर्शनाकरिता कैलासास गेला। त्यावेळेस शंकर व पार्वती सोंगट्यांनी खेळत बसली होती। तो त्यांच्या पाया पडला व शंकराच्या आज्ञेने त्यांच्याजवळ बसला। काही वेळाने एक डाव शंकरावर आला व दानाविषयी शंकर व पार्वती यांच्या म्हणण्यात फरक पडला। तेव्हा दोघात बराच वाद होऊन दान काय पडले हे त्यांनी त्या गंधर्वास विचारले। त्याने शिवाचा पक्ष धरून 18 पडले म्हणून सांगितले, परंतु त्यावेळेस खरोखर 12 पडले होते। पण शंकराची मर्जी मिळविण्याकरिता गंधर्वाने खोटे सांगितले, त्यामुळे भवानीस राग आला। ती त्यास म्हणाली, गंधर्वा तू खोडसाळ आहेस, असत्याचा अंगीकार करून सांबाकडचे बोलतोस, तस्मात तू मृत्यूलोकी राक्षस होऊन राहा। असा पार्वतीचा शाप मिळताच तो थराथरा कापू लागला। त्याने शंकराच्या पाया होऊन विनंती केली की देवा, आपला पक्ष स्वीकारल्याने मी शापबद्ध झालो, आता माझी वाट काय, असे म्हणून तो ढळढळा रडू लागला। तेव्हा शंकरास दया येऊन तो म्हणाला, गंधर्वनाथ पार्वतीने शाप दिला हे खरे, पण तू काही चिंता करू नको। सुरोचन गंधर्वास इंद्राने शाप दिलेला आहे, त्यास जो पुत्र होईल तो शस्त्रप्रहार करून तुझा प्राण घेऊन राक्षसदेहापासून तुला सोडविल। तेव्हा मला मारल्याने त्यास लाभ कोणता व माझे वृत्त त्यास कसे व कोणत्या रीतीने लागेल हे कळल्यास बरे पडेल म्हणून गंधर्वाने म्हटल्यानंतर शंकराने सांगितले की तुला मारून तुझ्या रक्ताचा टिळा कपाळी लाविल्यानंतर त्यास सार्वभौमपद प्राप्त होऊन तो सदा सर्वदा विजय मिळवित जाईल। तुझी माहिती त्यास भर्तरीनाथाच्या मुखाने लागेल। तो भर्तरी द्रुमिणनारायणाचा अवतार होय। हे ऐकून गंधर्वास समाधान वाटले। मग तो राक्षसाचा देह धरून मृत्यूलोकी आला। सुरोचन गंधर्वाला इंद्राने कोणत्या अन्यायास्तव शाप दिला याविषयी मूळ कथा अशी आहे की एके दिवशी अमरावतीस इंद्र सभेत असता तेथे गंधर्व आदी करून मंडळी आपापल्या स्थानी बसली होती। अप्सरांचे नृत्यगायन चालले होते। त्या सभेत बसलेल्या मेनका, तिलोत्तमा इत्यादी अत्यंत स्वरूपवान अप्सरा पाहून सुरोचन मोहित होऊन भरसभेमधून एकदम उठला व मेनकेचा हात धरून तिचे स्तन मर्दन करू लागला। अशी अमर्यादा होताच इंद्रास राग आला। त्याने त्याची पुष्कळ निर्भर्त्सना केली व त्यास शाप दिला की
तू यत्किचितही शरम न बाळगता एकदम हे दुष्कर्म करावयास प्रवृत्त झालास, असा तू दुष्ट असल्याने स्वर्गापासून पतन पावून मृत्यूलोकी गाढव होऊन राहा, असा शाप मिळताच तो पतन पावला. परंतु यावेळी त्याने इंद्राची प्रार्थना केली की महाराज अमरनाथ, मला आता उशाप द्यावा. माझ्याकडून होऊ नये असा अपराध घडला खरा, पण मला माझ्या अपराधाची कृपा करून क्षमा करावी, अशी त्याने स्तुती करून इंद्रास मोठेपणा दिला. तेणे करून त्याचे अंतःकरण द्रवून त्याने त्यास उशाप दिला की तू 12 वर्षांनी पुन्हा परत आपल्या स्थानास येशील. परंतु तुला सांगतो ते ऐक, मिथिला नगरीच्या सत्यवर्मा नामक राजाच्या कन्येशी युक्तिप्रयुक्तीने तू विवाह कर. पुढे विष्णूसारखा तेजःपुंज मुलगा विक्रम तुझ्या पोटी येताच तू मुक्त होशील व पूर्व गंधर्व होऊन स्वर्गास येशील. याप्रमाणे इंद्राने उशाप देताच तो स्वर्गाहून पतन पावून मिथिलेच्या रानात गाढव होऊन राहिला. त्या गावात कमट म्हणून एक कुंभार होता. तो गाढवांच्या शोधासाठी अरण्यात गेला असता तेथे मिळालेली सर्व गाढवे त्याने हाकून आपल्या घरी नेली. त्यातच हे शाप मिळालेले गाढव होते. पुढे काही दिवसांनी तो दरिद्री झाला, तेव्हा शाप मिळालेले गाढव ठेवून बाकीची सर्व गाढवे त्याने विकून टाकली. तो गाढव तेथे एकटाच राहिला असता 2 प्रहर रात्रीस कुंभारास उद्देशून म्हणू लागला की सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे. गोठ्यातून असा मनुष्यासारखा आवाज त्यास नित्य ऐकू येई. पण कुंभाराने घराबाहेर येऊन पाहिल्यावर त्यास तेथे मनुष्य दिसत नसे. असा तो अनेक वेळा फसला. गाढव बोलत असल्याची कल्पना त्याच्या मनातच येईना. एकदा तो याच संशयात होऊन काही वेळ उभा राहिला. मग आपण याची आता भ्रांती फेडावी, असा गाढवाने विचार करून कमटास आपल्याजवळ बोलाविले आणि म्हणाला की सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे. हेच मी तुला नित्य सांगत असतो. यात संशयाचे काहीच कारण नाही. कसेही करून माझे इतके काम कर. हे ऐकून तो कुंभार खोल विचारात पडला व त्याच्या मनात भीती उत्पन्न झाली. कारण ही अघटित गोष्ट कोणापाशी बोलता येईना. जर ही गोष्ट बाहेर फुटली तर राजा मला शिक्षा करील. हा गाढवस्ता राजाचा जावई हो पाहतो, ही गोष्ट घडेल तरी कशी? याचा परिणाम चांगला होणार नाही. यास्तव आता येथून निघून दुसऱ्या राज्यात राहावयास जावे हे चांगले, असा विचार त्या कुंभाराने करून निघण्याची तयारी केली. दुसरे दिवशी सकाळी हा सर्व प्रकार त्याने आपल्या स्त्रीस कळविला व तिचाही रुकार मिळविला. परंतु त्या उभयताही नवरा बायकोच्या मनात अशी कल्पना आली नाही की गाढवास मुळी वाचा नसते. असे असता हा मनुष्याप्रमाणे बोलतो आहे, यास्तव हा गंधर्व, यक्ष, किन्नर यापैकीच कोणीतरी शापग्रस्त असावा. मग त्यांनी त्याच गाढवावर सामान सराजम भरला व पळून जात असता सीमेवर रक्षकांनी त्यास प्रतिबंध केला आणि हे नगर सोडून का जाता म्हणून विचारू लागले. पळून जाण्याचे कारण सांगावे म्हणून राजसेवकांनी पुष्कळ प्रयत्न केला, परंतु तो व स्त्री काहीच न बोलता उभी राहिली. कारण ही गोष्ट सांगावी तर राजा प्राण घेतल्या वाचून सोडणार नाही, ही त्यास मोठी भीती होती. यामुळे रक्षकांनी जरी मनस्वी आग्रह केला तरी काही न बोलता स्वस्थ राहण्याखेरीज दुसरा मार्गच त्यांस दिसेना. इतक्यात कमट कुंभार पळून जात असता त्यास आम्ही पकडून ठेविले आहे, अशी बातमी रक्षकांनी सत्यवर्मा राजास सांगितली. ती ऐकून त्यास दरबारात आणण्याचा हुकूम झाला. दूतांनी त्यास राजसभेत नेऊन उभे केले. त्यास सत्यवर्मा राजा म्हणाला, माझ्या राज्यात मी कोणास दुःख होऊ देत नाही, असे असता तू का पळून जात आहेस? तुला कोणते दुःख झाले आहे ते मला सांग, मी बंदोबस्त करीतो. ते राजाचे भाषण ऐकून कुंभार म्हणाला, महाराज, प्रजेच्या सुखाकडे आपले पूर्ण लक्ष आहे हे मी जाणतो, परंतु मला जे दुःख आहे ते माझ्याने सांगवत नाही. ते सांगितले असता माझ्या जीवास मला धोका दिसतो. मग राजाने त्यास आश्वासन दिले की एखाद्या अन्यायामुळे मजकडून शासन होईल अशी तुला धास्ती असेल तर मी तो अन्याय तुला माफ करून तुझ्या प्राणाचे रक्षण करीन. तू काही संशय आणू नको, मी तुला वचनही देतो. असे बोलून लागलेच राजाने त्यास वचन दिले. मग त्याने राजास एके बाजूस नेले आणि तो त्यास म्हणाला, राजा, तुझी कन्या सत्यवती आपल्या स्त्री करून देण्याचा हट माझ्या गाढवाने धरला आहे व हे तो नित्य मजपाशी मनुष्यवाणीने बोलत असतो. ही गोष्ट तुला समजल्यानंतर तू रागावशील, ही कल्पना मनात येऊन मी येथून पळून जात होतो. कमटाचे ते भाषण ऐकून राजास फार आश्चर्य वाटले व त्याने विचार केला की ज्या अर्थी हा गाढव बोलतो आहे त्या अर्थी हे जनावर नसून कोणीतरी दैवत असले पाहिजे व कारण परत्वे त्यास पशुचा देह प्राप्त झाला असावा. असा विचार करून त्याने कमट कुंभारास सांगितले की या कारणाकरिता तू भय धरून गाव सोडून जाऊ नकोस, खुशाल आपल्या घरी जाऊन आनंदाने राहा. मी या गोष्टीचा विचार करून व त्या गाढवाची परीक्षा घेऊन त्यास माझी कन्या अर्पण करीन.
आता तू घरी जाऊन गाढवास सांग की तू म्हणतोस ही गोष्ट मी राजाजवळ काढली होती, परंतु त्याचा अभिप्राय असा आहे की हे सर्व मिथिलानगर तू तांब्याचे करून दाखव, म्हणजे तो आपली कन्या सत्यवती तुला देईल। इतके बोलून राजाने कमटास घरी जावयास सांगितले। नंतर तो कमट स्त्रीसह आपल्या घरी गेला। त्या रात्री पुन्हा गाढवाने कमटास हाक मारून लग्नाची गोष्ट पूर्वक निवेदन केली। तेव्हा कमटाने त्यास राजाच्या संकेताप्रमाणे सर्व मजकूर सांगितला। नंतर कमट म्हणाला की राजाचा हेतू पूर्ण करावयाचे तुझ्या अंगी सामर्थ्य असेल तर सर्व नगर तांब्याचे कर, म्हणजे सत्यवती तुला प्राप्त होईल। ते कमटाचे भाषण ऐकून तो गाढवरूपी गंधर्व म्हणाला, राजा मोठा बुद्धिवान असे दिसत नाही, कारण या कामी त्याने अगदी पोक्त विचार केला नाही। अरे, रत्नखचित सुवर्णाची नगरी त्याने मला करावयास सांगितली असती तरी मी ती करून हुबेहूब दुसरी अमरावती त्यास बनवून दिली असती, किंवा इंद्राची सर्व संपत्ती त्यास आणून दिली असती। त्याने कल्पतरूचे आरामवन मागावयाचे होते किंवा कामधेनू मागावयाची होती, असली अलभ्य मागणी मागावयाची सोडून त्याने ताभरमय नगर करून मागितले। असो, मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे आज रात्री तांब्याचे नगर करून देतो, असे त्या गंधर्वाने कबूल केले। तो निरोप कुंभाराने राजास कळविला। तेव्हा राजाने गर्दभाचे म्हणणे आपणास कबूल असल्याबद्दल त्याच कुंभाराबरोबर उत्तर पाठविले। ते ऐकून त्या गर्दभरूपी गंधर्वाने विश्वकर्म्याची प्रार्थना करताच तो प्रत्यक्ष येऊन काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला। त्यास गंधर्वाने सांगितले की ही सर्व मिथिलानगरी एका रात्रीत तांब्याची करून दे। ते कबूल करून विश्वकर्माने ते सर्व नगर रात्रीत तांब्याचे करून टाकिले व राजापासून अंत्यजापर्यंत सर्वांची एकसारखी तांब्याची घरे केली असे सांगून व गर्दभरूपी गंधर्वाची आज्ञा घेऊन विश्वकर्मा निघून गेला। दुसरे दिवशी प्रातःकाळी सर्व लोक उठून पाहतात तो सारे नगर तांब्याचे झालेले। ते पाहून सारे आश्चर्यचकित झाले। तो चमत्कार पाहून त्यांच्या मनात अनेक प्रकारचे तर्क येऊ लागले। राजास मात्र खून पटली, परंतु ह्यास आता कन्या दिल्या वाचून चालावयाचे नाहीच, जर दिली तर लोक हसतील असे विचार मनात येऊ लागले। मग कन्या कमटाचे स्वाधीन करून त्यास गावातून दुसरीकडे पाठविण्याचा विचार करून त्याने कुंभारास बोलावून आणले व लोकनिंदेचा सर्व प्रकार त्यास ऐकविला आणि कन्या घेऊन देशी जाण्याकरिता प्रार्थना केली। त्याने राजाचे म्हणणे कबूल केले व सामान सुमान बांधून जाण्याची तयारी केली। रात्रीस जाऊन राजास तसे सांगितले। मग राजाने कन्येस बोलावून तिला सांगितले की मुली, तुला मी देवास अर्पण केले आहे, तर त्याचा आनंदाने अंगीकार कर। त्याने सर्व नगर तांब्याचे करून टाकिले हा प्रत्यक्ष अनुभव पहा। यावरून तो गाढव नसून प्रत्यक्ष देव असल्याविषयी माझी खात्री आहे। आता तो कोण आहे वगैरे सर्व विचारपूस तू करून घे। माझ्या सांगण्याचा अपमान करू नकोस, नाहीतर माझ्या कुळास डाग लागेल व तो रागावला तर शाप देईल। तू युक्तिप्रयुक्तीने या गाढवाच्या देहापासून त्याची मुक्तता करून घे। त्याने पूर्वदेह धारण केल्यावर त्या योगाने उभय कुळाचा उद्धार होईल। आता प्रफुल्लित अंतःकरणाने कमटाच्या घरी जा। ते बापाचे म्हणणे सत्यवतीने आनंदाने कबूल केले। नंतर रात्री कन्येस घेऊन राजा कुंभाराच्या घरी गेला। कमटाने बोटाच्या खुणाने जावई गाढव दाखविल्यानंतर राजाने त्याचे पाय धरून विनंती केली की महाराज, ही माझी कन्या तुम्हास अर्पण केली आहे, हिचे आता आपण पालन करावे। हे राजाचे भाषण ऐकून गाढवाने सांगितले, राजा, तू महाभाग्यवान आहेस म्हणून मी तुझा जावई झालो, पण तू माझ्या देहाकडे पहा, यामुळे लोक काय म्हणतील, जो तो निंदाच करील, तरी तो भाग्यवान असे मी समजतो। नंतर त्याने आपल्याला कोणत्या कारणाने इंद्राने शाप दिला वगैरे सर्व प्रकार सांगितला। तो ऐकून हा सुरोचन गंधर्व आहे असे समजल्यावर राजास परमानंद झाला आणि आपली मुलगी त्याच्या स्वाधीन करून राजा घरी गेला। कुंभारही तो गाव सोडून रातोरात अवंती नगराकडे जावयास निघाला। श्री नवनाथ कथासार अध्याय 25 समाप्त। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः। ओम श्री नवनाथाय नमः। श्री नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय 26। सुरोचन गंधर्वाची कथा। त्याचा पुत्र विक्रमाकडे भर्तरीचे आगमन। तो कमट कुंभार मजल दरमजल करीत सहकुटुंब सहपरिवार अवंती नगरीस येऊन पोचला। तेथे एका कुंभाराकडे जागा पाहून बिराडास राहिला। तो सत्यवतीस आपल्या मुलीप्रमाणे पाळी। एके दिवशी सत्यवतीने आपल्या पतीस पाहावयाचे आहे असे त्या कमट कुंभारास सांगितले व तिच्या म्हणण्याप्रमाणे त्याने भेट करून देण्याचे कबूल केले। मग रात्री तो गाढवापाशी गेला व त्यास म्हणाला,
गंधर्व महाराज, तुमच्या म्हणण्याप्रमाणे राजाने आपली कन्या तुम्हास अर्पण केली, ती सत्यवती तुमची वाट पाहत आहे व माझ्याही मनात तुम्ही उभयतांनी आता आनंदाने वागावे असे आहे। हे कमटाचे भाषण ऐकून गंधर्व म्हणाला, लग्नाचा मंगल सोहळा अद्याप तो कोणत्याही प्रकाराने झाला नाही, तरी पण असुरी गांधर्व विवाह करून सत्यवतीचा मी स्वीकार करीन। हे ऐकून कमट म्हणाला, महाराज, आपण म्हणता ही गोष्ट खरी आहे, परंतु आपण पशुच्या देहाने वागत आहात, अशा अवस्थेत मनुष्याचा संग होईल कसा? हा माझा संशय फेडून आपल्या स्त्रीचा अंगीकार करावा। ते भाषण ऐकून गंधर्वाने उत्तर दिले की तिला ऋतुकाळ प्राप्त झाला म्हणजे चौथ्या दिवशी मी माझे मूळ स्वरूप प्रकट करून स्त्रीची मनकामना पूर्ण करीन, यास्तव तिचा चौथा दिवस मला कळवावा। हे भाषण ऐकून त्यास परमानंद झाला। त्याने ही गोष्ट सत्यवतीस सांगितली, तेव्हा तिलाही आनंद झाला। पुढे काही दिवस लोटल्यानंतर सत्यवती ऋतुस्नान होऊन चौथा दिवस प्राप्त झाला। त्या दिवशी कमटाने जाऊन गंधर्वास सांगितले। ते ऐकताच त्याने गाढवाचा वेश टाकून सुरोचन गंधर्वाचे स्वरूप प्रकट केले। नंतर त्याने जडावाचे दागिने घातले व भरजरी पोशाख केला, त्यामुळे सूर्याप्रमाणे लखलखीत तेज पडू लागले। ते तेजस्वी रूप पाहून कमटाचा आनंद पोटात मावेनासा झाला। स्वर्गीच्या रत्नांचे आज प्रत्यक्ष आपल्या घरी दर्शन झाल्याने आपण धन्य झालो असे त्यास वाटले। सत्यवती दैववान म्हणून हे पुरुषरत्न तिला प्राप्त झाले, असे अनेक दृष्टांत योजून तो आनंदाने सुरोचनाच्या पाया पडला व विनंती करू लागला, महाराज, मी अज्ञानी आहे, मी दुष्टाने तुमची योग्यता न जाणता तुम्हास बहुत कष्ट दिले, तुमच्या पाठीवर ओझी घातली, वाहनासारखा उपयोग केला व निर्दयपणाने मारलेही, तरी मजकडून अज्ञानपणे झालेले अपराध पोटात घालून त्याची क्षमा करून मला पदरात घ्यावे असे म्हणून त्याने पायावर मस्तक ठेविले। मग कमटाने सुरोचन गंधर्वास हाती धरून घरात नेले व सत्यवती त्याच्या स्वाधीन करून तिचा प्रतिपाळ करण्यासाठी विनंती केली। मग ती उभयता एकांतात गेली, तिने त्याची षोडशोपचारे पूजा केली। मग गांधर्व विवाह करून उभयता अत्यंत प्रीतीने रममाण झाली। त्याच रात्री सत्यवतीस गर्भसंभव झाला। गंधर्वाने तिला आपणास शाप दिल्याबद्दलचा सविस्तर मजकूर निवेदन केला। शेवटी तो म्हणाला, हे सत्यवती, तुला पुत्र झाला म्हणजे मी स्वर्गी गमन करीन, तुझा तो पुत्र मोठा योग्यतेस चढेल व विक्रम या नावाने सार्वभौम राजा होईल। धैर्य, उदारपणा हेही गुण त्याच्या अंगी पूर्ण असतील व तो शककर्ता होईल। असं पुत्ररत्ना तू प्रसवलीस म्हणजे मी तुझ्या ऋणातून मुक्त झालो असे समज। मी शापमुक्त होऊन तुला टाकून स्वर्गास गेल्यानंतर तू माझविषयी बिलकुल दुःख मनात आणू नकोस, त्या पुत्रापासून तुला अनेक सुखे प्राप्त होतील, असा तिला बोध करून पुन्हा वेश पालटून सुरोचन गंधर्व गाढव होऊन राहिला। सत्यवतीविषयी लोकांच्या मनात संशय येऊन ही मुलगी कोण आहे असे जो तो कमटास विचारी, तेव्हा तो त्यास सांगे की ही माझी मुलगी आहे, बाळंतपणासाठी मी तिला माहेरी आणले आहे। पुढे 9 महिने भरल्यावर उत्तम वेळेवर ती प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले। 12वे दिवशी बारसे करून मुलास पाळण्यात घालून त्याचे नाव विक्रम असे ठेविले। अस्तमान झाल्यावर सुरोचन गंधर्वाने गाढवाचा वेश पालटून आपले रूप प्रगट केले व घरात जाऊन स्त्रीपासून मुलास मागून घेतले आणि त्याचा मुखचंद्र पाहून तो शापमुक्त झाला। त्याच वेळी त्यास आणाव्यासाठी इंद्राने मातलीस विमान देऊन पाठविले। तो अवंतीस आल्यावर कमटाकडे गेला, त्यावेळेस सुरोचन परम स्नेहाने मुलाचे मुके घेत बसला होता। इतक्यात मातली त्याच्याजवळ गेला, त्यास म्हणाला, गंधर्वनाथ, तुम्हास नेण्यासाठी इंद्राच्या आज्ञेने मी विमान घेऊन आलो आहे, तर आता हा पुत्रमोह सोडून विलंब न लावता विमानारूढ व्हावे। अमरनाथ वाट पाहत बसला आहे। मातलीचे ते भाषण ऐकून सुरोचन गंधर्वाने मुलास सत्यवतीच्या हवाली केले व सांगितले की मी आता जातो, तू येथे मुलासह समाधानाने वास कर। तेव्हा ती म्हणाली, प्राणनाथ, मुलाला टाकून तुम्ही कसे जाता? तुमच्यासाठी मी आईबापास व त्यांच्याकडे मिळणाऱ्या सर्व सुखास सोडून या परदेशात आले, तुमच्या वाचून मला कोण आहे असे म्हणून ती मोठमोठ्याने रडू लागली। तिने त्याच्या गळ्यास मिठी मारली। तेव्हा त्याने तिला सांगितले की तू मुलास मागमे खुशाल आनंदाने राहा, ज्या वेळेस माझे तुला स्मरण होईल त्यावेळेस मी येऊन तुला भेट देईन, असे त्याने तिला वचन देऊन तिचे समाधान केले। मग मुलाला व सत्यवतीला कमटाच्या पदरात घालून त्याची आज्ञा घेऊन गंधर्व विमानारूढ होऊन आपल्या स्थानी गेला। पुढे विक्रम दिवसेंदिवस वाढत चालला। त्याने अल्पवयात चांगली विद्या संपादन केली। पुढे 16 वर्षाचा झाल्यावर त्याने राजाची भेट घेतली व दरबारी मंडळीत विक्रमात चांगला स्नेह झाला। राजाने त्यास गावच्या रखवालीचे काम दिल्यामुळे पहारा करण्यासाठी त्याला गावात फिरावे लागे।
त्याप्रमाणे तो कामगिरीवर असता एकदा एके ठिकाणी उतरलेले काही व्यापारी आपली मालमत्ता राखण्यासाठी जागत बसलेले त्यास दिसले। त्यात भर्तरीनाथ होता। त्यास पशूंची भाषा समजत होती। त्याने प्रथम कोल्हे ओरडले तेव्हा चोर येणार आहेत असे व्यापाऱ्यांस सांगितले। त्यावरून त्यांनी सावध राहून चोरांचा मोड केला। दुसऱ्या वेळी कोल्हे भुंकू लागले तेव्हा भर्तरी व्यापाऱ्यांस म्हणाला, उत्तरेकडून दक्षिणेकडे जावयास एक राक्षस मनुष्यावेशाने येत आहे। त्यास मारून त्याच्या रक्ताचा टिळा गावच्या दरवाजास व आपल्या कपाळास जो लावील तो अवंतीमध्ये सार्वभौम राजा होईल। हे भर्तरी बोलावयास व विक्रम त्याच समयी रस्त्याने जावयास एकच गाठ पडली। पूर्वी सांगितल्याप्रमाणे चित्रमा गंधर्व पार्वतीच्या शापाने राक्षस होऊन फिरत होता। त्यास शंकराने उशाप दिला होता की सुरोचन गंधर्व शापबद्ध होऊन पृथ्वीवर फिरेल। त्याच्या वीर्यापासून जो विक्रम नावाचा पुत्र होईल त्याच्या हातून तू मारला जाशील व राक्षसयोनीतून मुक्त होशील, तोच हा राक्षस। राक्षस मारल्यावर तो राजा होईल म्हणून जे भर्तरीने सांगितले ते त्याच विक्रमाविषयी व त्याने ते ऐकलेही होते। तो चित्रमा गंधर्व राक्षस झाला होता तरी पण यावेळी मनुष्यवेश घेऊन तो उत्तरेकडून दक्षिणेस जात होता। इतक्यात विक्रमाने त्यास शस्त्रप्रहार करून जमिनीवर पाडले व त्याच्या रक्ताने वस्त्रे भिजविली आणि आपल्या कपाळी एक टिळा रेखिला। त्याचवेळी राक्षसरूपी गंधर्व शापमुक्त होऊन लागलेच विमान आले। त्यात बसून तो जाऊ लागला। त्यास विक्रमाने विचारले की तू राक्षस असता स्वर्गास जातोस, ही गोष्ट नीटशी माझ्या लक्षात येत नाही। मग त्याने त्यास शंकर पार्वतीच्या खेळापासूनचा साध्यंत वृत्तांत निवेदन केला आणि मी चित्रमा गंधर्व आहे असे सांगून तो स्वर्गास गेला। विक्रमाने राक्षसाचे प्रेत चाचपून पाहिले तो त्याच्या मुठीत 4 रत्ने सापडली। ही साक्ष पटताच त्याने मनात भर्तरीची वाखाणणी करण्यास आरंभ केला व हा पुरुष आपल्याजवळ असावा असे त्याच्या मनात आले। नंतर राक्षसाच्या रक्ताचा टिळा गावच्या दरवाजास त्याने लावला। मग विक्रम त्या व्यापाऱ्याकडे पुन्हा गेला। त्यावेळेस ते सर्व भर्तरीस मध्यभागी घेऊन जागत बसले होते। तुम्ही कोण वगैरे व्यापाऱ्यांनी विक्रमाला विचारिले तेव्हा विक्रमाने आपले नाव सांगून तुमच्या गोष्टीत मन रमले म्हणून आत आलो असे त्यास सांगितले। त्यावर तुम्ही आमच्या कोणत्या कोणत्या गोष्टी ऐकल्या म्हणून व्यापाऱ्यांनी विक्रमास विचारल्यावर तो म्हणाला, माझा पहारा जवळच आहे, त्यामुळे तुमच्या सर्व गोष्टी मला ऐकू आल्या। पण तुमच्यावर जी चोरांची धाड आली तिचा सुगावा तुम्हास पूर्वीच कसा लागला याचा शोध करण्यासाठी मी आलो आहे। चोरांचा सुगावा काढण्याची युक्ती तुमच्याकडून समजल्यास आम्हास बंदोबस्त ठेवण्यास ठीक पडेल। ते म्हणाले, चोरांच्या टोळीत एकंदर किती मंडळी असतील ती नकळे, पण सुमारे 100 असामी तर आम्ही पाहिले। ते चोर येण्याच्या पूर्वी काही वेळ अगोदर कोल्हे भुंकत होते। ती त्यांची भाषा आमच्याबरोबर जो भर्तरी नावाचा मुलगा बसला आहे त्यास समजते। त्याने चोर लुटावयास येणार आहेत हे आम्हास सांगितल्यावरून आम्ही सावध राहिलो होतो। तेव्हा विक्रमाने त्यास भर्तरीस पुरे लक्षात ठेवले। मग काही वेळाने तो तेथून निघून गेला। सुमारे घटिका रात्र राहिल्यावर एक जकादार शौचास जात होता। त्यास विक्रमाने एकांती सांगितले की गावाबाहेर जे व्यापारी आले आहेत त्यांच्यापाशी जकातीचा पैसा तुम्ही मागू नका, त्याच्याऐवजी मी तुम्हास तिप्पट रक्कम देईन। तुम्ही त्यांना तो पैका माफ करून भर्तरी नावाच्या मुलास माझ्याकडे घेऊन यावे। तो माझा भाऊ आहे, तो माझ्या हवाली कराल तर तुम्हास अतोनात पुण्य लाभेल। अशा प्रकारे विक्रमाने जकातदाराची विनवणी केली व द्रव्यलोभस्तव जकातदाराने वचन देऊन विक्रमाचे म्हणणे कबूल केले। पुढे कचेरीत आल्यावर जकातदाराने शिपाई पाठवून त्या व्यापाऱ्यास बोलावून आणले आणि मालाची टीप करून दस्तुरीच्या पैक्याचा आकडा केला। मग तुम्हामध्ये भर्तरी नाव कोणाचे आहे म्हणून त्याने व्यापाऱ्यास विचारले। ते ऐकून व्यापाऱ्यांनी भर्तरीस बोलावून जकातदारास दाखविले। त्यास पाहताच त्याच्या तेजावरून हा कोणीतरी अवतारी असावा असे जकातदारास वाटले। त्याने व्यापाऱ्याच्या मुख्यास एकीकडे नेऊन सांगितले की तुमच्याकडे जकातीचा जो आकडा येणे आहे त्याची मी तुम्हास माफी करून देतो, पण तुमच्याकडे जो भर्तरी आहे त्यास काही दिवस आमच्याकडे राहू द्या। असे बोलून त्याने त्यास पुष्कळ प्रकारे समजावून वळवून घेतले। मग व्यापाऱ्यांनी भर्तरीस 2 गोष्टी सांगून त्यास खुश केले व ऐवज वसूल करून त्यातून जकातीची रक्कम घेण्याबद्दल जकातदारास सांगितल्यावर भर्तरीस जकातदाराच्या स्वाधीन केले। तसेच माल विकून कोणाकडे काय येणे राहिले आहे हे जकातदारास माहीत आहे। यास्तव यांच्या मार्फतीने सारा वसूल कर, तुला जी मदत लागेल ती हे करतील असे भर्तरीस बजावून व त्यास जकातदाराकडे ठेवून व्यापारी निघून गेले। मग जकातदाराने विक्रमास बोलावून आणले व त्यास जकातीच्या रकमेचा आकडा दाखवून तो सर्व पैसा भरावयास सांगितले। तेव्हा विक्रमाने आपल्याजवळचे एक रत्न जकातीचा ऐवज पटेपर्यंत त्याच्याजवळ गहाण ठेविले आणि सांगितले की तूर्त भर्तरीस माझ्याकडे नुसता भोजनास पाठवीत जा।
पुढे हळूहळू ओळख पटेल असे विक्रमाचे मत पाहून जकातदाराने भरतरेच्या देखत विक्रमास सांगितले की आमचा हा गडी आहे, याची भोजनाची सोय तुझकडे कर. तुझी आई स्वयंपाक करील व शिधा मी येथून धाडीत जाईन. याप्रमाणे ठरल्यावर त्यांचे बोलणे विक्रमाने मान्य केले व भरतरीस घेऊन तो आपल्या घरी गेला. घरी ओटीवर 4 घटका उभयतांचे बोलणे झाले. मग विक्रमाने रात्री झालेला हा सर्व प्रकार आईस सांगितला. तेव्हा तिला अति आनंद झाला. मग पुत्राप्रमाणेच भरतरीचे संगोपन करण्यासाठी विक्रमाने आईस सांगितले. भोजन झाल्यावर भरतरी तेथेच राहिला. तो जकातदाराकडे गेला तेव्हा त्यास सांगितले की तू विक्रमाच्याच घरी राहा, मला कारण पडेल तेव्हा मी तुला बोलावीन. मग भरतरी विक्रमाकडे राहू लागला. ती दोघे मायलेक भरतरीवर अतिशय ममता करीत व ती तिघे अगदी आनंदाने वागत. श्री नवनाथ कथासार अध्याय 26 समाप्त. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. ओम श्री नवनाथाय नमः.